नमस्कार मित्रांनो, आज 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन, एकल महिला दिन साजरा करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात नवीन परिपत्रक अदितीताई तटकरे यांनी काढलेले आहे। एकल महिला म्हणजेच विधवा महिलांसाठी विविध योजना कशा पद्धतीने राबवता येईल याबाबत हे परिपत्रक आहे। तर त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अदितीताई तटकरे यांनी पोस्ट टाकलेली आहे। संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला 23 जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात एकल महिला दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश आजच्या बैठकीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच हा दिवस साजरा करत असताना महाराष्ट्राच्या धोरणाप्रमाणे विधवा या शब्दाऐवजी एकल महिला ही सन्मानजनक संज्ञा वापरावी अशाही सूचना दिल्या आहेत। राज्य शासनामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे। या पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या माध्यमातून या सूचना दिल्या आहेत। राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीमध्ये एकल महिला दिन साजरा करावा। या कार्यक्रमासाठी गावातील किंवा शहरातील सर्व एकल महिलांना सन्मानाने निमंत्रित करावे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे 220 जयंती वर्ष साजरे करावे। महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची उपस्थित महिलांना माहिती द्यावी। रोजगार, स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधीबाबत चर्चा करून बचत गटात नसलेल्या महिलांना बचत गट चळवळीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे। आपल्या गावात किंवा शहरात एकल महिलांना रूढी परंपरेच्या आधारावर अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही याबाबत ठराव मंजूर करण्यात यावा। राज्य शासनाच्या प्रस्तावित एकल महिला धोरणामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा याविषयी महिलांची मते, सूचना व आक्षेप जाणून घ्यावेत। याबाबत शासनाकडे अहवाल पाठवावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। त्या संदर्भात परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता काय परिपत्रक आहे। संयुक्त राष्ट्राने निश्चित केलेल्या दिनांक 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीमध्ये एकल महिला दिवस म्हणून आयोजित करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनामार्फत राज्याचे एकल महिला धोरण करण्याची कार्यवाही सुरू असून 23 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आयोजनानिमित्त राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतीमध्ये एकल महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा। सदर कार्यक्रमामध्ये विधवा शब्दाऐवजी एकल महिला ही संज्ञा वापर गाव किंवा शहरातील सर्व एकल महिलांना निमंत्रित करण्यात यावे व त्यांच्या समस्या, अडचणी, अपेक्षा व शासनाकडून आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा आयोजित करण्यात यावी। या कार्यक्रमात बघा पुढील बाबींचा समावेश असावा। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करावे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती द्यावी। उपस्थित महिलांच्या शासकीय कागदपत्रांच्या अडचणी जाणून घेऊन आवश्यक मार्गदर्शन करावे व आपले सरकार पोर्टलसह विविध माध्यमातून त्या सोडवण्यास मदत करावी। एकल महिलांच्या रोजगार, स्वयंरोजगार व उपजीविकेच्या संधीबाबत चर्चा करावी। बचत गटात नसलेल्या महिलांना बचत गटामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणे व बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबाबत मार्गदर्शन करणे। एकल किंवा विधवा महिलांना रूढी परंपरांच्या आधारावर अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही याबाबत ग्रामसभा किंवा स्थानिक संस्थेमार्फत ठराव करणे। प्रस्तावित राज्य एकल महिला धोरणात समाविष्ट करण्यात यावयाच्या बाबींविषयी महिलांची मते, सूचना, अपेक्षा जाणून घेण्यात याव्या। संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे पाठवणे। सदर उपक्रमामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये एकल महिलांच्या प्रश्नाबाबत संवेदनशीलता निर्माण होऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल। तसेच एकल महिला धोरण अधिक परिणामकारक करण्यासाठी उपयुक्त सूचना प्राप्त राहील। अंमलबजावणीसोबत कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी। अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, आशा सेविका, स्थानिक यंत्रणांमार्फत सर्व एकल महिलांना निमंत्रित करण्यात यावे। संबंधित विभागांचे स्थानिक अधिकारी कार्यक्रमात उपस्थित राहून शासकीय योजना, रोजगार व स्वयंरोजगार विषयी मार्गदर्शन करावे। महिलांसाठी अल्पोपहार आणि चहा पाण्याची व्यवस्था करण्यात यावी। अशा पद्धतीने हे महत्त्वाचं परिपत्रक आहे। आपण या ठिकाणी बघू शकता गाव शहरातील सर्व एकल महिलांची नोंद, त्यांची सामाजिक आर्थिक माहिती व प्रमुख अडचणी अभिलेख स्वरूपात संकलित करण्यात याव्या। म्हणजे विधवा महिलांच्या जर काही समस्या असतील तर त्या ठिकाणी मांडण्यात याव्या, त्यांच्या लेखी स्वरूपात घेण्यात याव्या असं सांगण्यात आलेलं आहे। कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संक्षिप्त अहवाल व प्राप्त सूचना संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत शासनात पाठवण्यात याव्या।
वरीलप्रमाणे आवश्यक सूचना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्गमित करण्याची विनंती आहे. याबाबत आपल्या स्तरावर आवश्यक ते निर्देश देण्यात यावे. आदिती शारदा सुनील तटकरे. बघा, त्यांनी स्वतः या परिपत्रक काढलेले आहे. तर अशा प्रकारे आता विधवा महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहे. याच्यानंतर विधवा महिलांना एकल महिला असे संबोधित करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुमच्याही काही अडचणी असतील तर या कार्यक्रमाला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या अडचणी नोंदवू शकता, माहिती देऊ शकता. त्या ठिकाणी अशा पद्धतीने हा उपक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचा अतिशय मोठा निर्णय आहे. तर जास्तीत जास्त विधवा महिला, एकल महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.